नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवडा होणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरल्याने बागलाण शहर आणि तालुक्यामध्ये वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर बुधवारी सायंकाळपासूनच गर्दी केलेली आहे. मात्र नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल डिझेलचा कुठेही खंड पडणार नाही असे आवाहन बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे. युद्धामुळे देशामध्ये इंधन तुटवडा झाला. या पार्श्वभूमीवर बागलाण शहर आणि तालुक्यामध्ये या संदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे बागलाणचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी कळवलेले आहे. बागलाण शहर आणि तालुक्यामध्ये वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर गर्दी न करता शांततेचे आवाहन कैलास चावडे आणि योगेश पाटील यांनी केलेले आहे. युद्धजन्य परिस्थिती जरी असली तरी पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे सर्व नागरिकांना इंधन भरता येईल असेही आवाहन चावडे आणि पाटील यांनी केलेले आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल, बागलाण. धन्यवाद. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा पोलीस स्टेशन. सटाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आज जी पेट्रोल पंपावर जी लाईन लागलेली आहे, जी अफवा पसरली की पेट्रोल डिझेल संपून जाणार आहे, तर अशी कुठलीही अफवावर विश्वास ठेवू नका. कोणीही कोणत्याही प्रकारचे स्टोरेज करून ठेवू नका, कारण पेट्रोल डिझेल हे सुरळीत चालू आहे. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. त्याबाबत मान्य तहसीलदार साहेब यांनी बाईट देऊन माहिती दिलेली आहे. तसेच गॅस सिलेंडरसाठी सुद्धा सर्व नागरिकांनी घाईगर्दी करण्याची आवश्यकता नाही आहे. गॅस सिलेंडरसुद्धा नंबर लावल्यानंतर तुम्हाला मिळणारच आहे. कुठल्याही प्रकारचं गॅस स्टोरेज करून, पेट्रोल डिझेल स्टोरेज करून जर कोणी त्याचा गैरवापर करणार असेल तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे गॅस डिझेल पेट्रोल टंचाई आहे अशाबाबतचे मेसेजसुद्धा कोणी फॉरवर्ड करू नये. असे जर मेसेज कोणी फॉरवर्ड केले तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. नमस्कार, मी तहसीलदार कैलास चावडे, तहसीलदार बागलाण. बागलाणमधल्या समस्त नागरिकांना हात जोडून विनंती करतो आहे की कृपया सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत इंधनाचा, विशेष करून पेट्रोल, डिझेल आणि गॅस याबाबत जो काही तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र तयार केलं जातं आहे, अफवा पसरवल्या जात आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सर्वांना पुरेल आणि व्यवस्थित पुरवठा करता येईल असा इंधन साठा आपल्याकडे आहे. मात्र अफवा पसरवल्यामुळे आणि चुकीच्या धारणा करून घेतल्यामुळे लोक विनाकारण अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा हे लवकर संपेल म्हणून साठा करून घेण्याच्यासाठी पेट्रोल पंपावर किंवा गॅस एजन्सीकडे गर्दी करत आहे. ती कृपया करू नका. वेळ प्रसंग पडल्यावर पर्यायी इंधनाचा देखील वापर करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपल्याला नक्कीच व्यवस्थितरित्या, सुरळीतरित्या पुरेल एवढा पुरवठा आहे. त्यामुळं कृपया अफवांवर विश्वास न ठेवता अतिरिक्त साठाही करू नका आणि विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दीही करू नका. सूचनांचं पालन करा, OTP बेस्ड प्रणालीचा वापर करा आणि प्रशासनाशी याबाबत संवाद साधा. परंतु अफवांवर विश्वास ठेवून चुकीची कृती करू नका असं मी आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करतो. धन्यवाद.